खेड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून खेड तालुक्यातील आणि गुहागर मतदारसंघातील संगलट गावी आचारसंहिता लागण्याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे। संगलट गावातील असंख्य ठाकरे गटातील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली आहे। शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या विकासाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आम्ही प्रवेश करत असल्याचं संगलट गावातील प्रवेशकर्त्यांनी सांगितले। या जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम उभे राहणार असून साऱ्या खाडीपट्ट्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या विजयासाठी चांगलीच कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे। या पक्ष प्रवेशावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, शिवसेना पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगलट गावचे असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळेस योगेश कदम बोलताना म्हणाले, आपल्या सहकार्याने अण्णा कदम यांचा विजय निश्चित असून गुहागर मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये मी स्वतः लक्ष घालणार असून प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही असा शब्द यावेळेस योगेश कदम यांनी उपस्थितांना दिला। 2 दिवसापूर्वी मला अण्णांचा सकाळी फोन आला आणि आपल्यासोबत बैठकीच्या दरम्यान कार्यक्रम कुठे घ्यायचा ह्याचं नियोजन करत असताना कालच सकाळी मला अण्णांचा फोन आला, कार्यक्रम जामग्याला घ्यायचा की मंडणगडला घ्यायचा की खेडला घ्यायचा याचं नियोजन चालू होतं। आणि मी अण्णांना म्हटलं मी कोंढे गावातच मी संध्याकाळी येणार आहे आणि मला कल्पना होती की कोंढे गावाच्या लगतच आपलं गाव आहे, सिनिवरचं आहे म्हटलं तर आपण म्हटलं मीच गावामध्ये येतो, त्या निमित्ताने सगळ्यांची भेट देखील होईल, वाडी देखील बघायला मिळेल, गाव देखील बघायला मिळेल। आणि दापोली मतदारसंघाची हद्द ही जिथे चांगला रस्ता संपला तिथे हद्द संपली। सुरू झाली, लक्षात आलं मी आता आलो। ही परिस्थिती व्हायच्या मागे कारण आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे। मी अधिकारी घडाने मला कल्पना ही गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे, फक्त 5 मिनिटात बोले। रामदास भाईंनी आपला 20 वर्ष सातत्याने आपल्या सर्वांच्या साथीने विकास केला। रामदास भाईंना देखील आपण सर्वांनी अतिशय भक्कम साथ दिली। आपल्या ज्या सहकाऱ्यांचं नाव सचिभाऊंनी इथे घेतलं, सहकाऱ्यांच्या मदतीने गावागावात शिवसेना वाढली, परंतु शिवसेना अशीच वाढली नाही। रामदास भाईंनी गावागावात वाडीवाडीत जाऊन विकास कामं केली म्हणून शिवसेना वाढली, म्हणून शिवसेना मजबूत झाली आणि त्याची आज फळं आम्ही सर्व आमच्याकडे तरुण टाकतोय। परंतु आज मधला जो काही कालावधी गेला, 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाई विधान परिषदेला मुंबईवरून आमदार म्हणून निवडून गेले आणि मधला 10-12 वर्षाचा कालावधी गेला। तर मला वाटतं ह्या 2024 15 वर्ष पूर्ण झाली असतील, बरोबर 15 वर्ष पूर्ण झाली। या 15 वर्षाच्या या कालावधीमध्ये म्हणजे दापोली मतदारसंघामध्ये तरी मधला 10 वर्षाचा गॅप गेला। नंतर 2019ला दापोली मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून निवडून आलो। त्यानंतर कोट्यवधीची विकास कामं आपल्याच हद्दीवरती असलेल्या कोंढे गावाचं मी उदाहरण देईन। त्या कोंढे गावातच जवळपास 6.5 कोटीपेक्षाही जास्त कामं मागच्या 5 वर्षामध्ये या कोंढे गावामध्ये मी केलेली आहेत। 6.5 कोटी। आज देखील ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन करूनच मी इथे आलो। आता आपल्याला भविष्य बघायचं आहे। मी जास्त मागच्या चुकांना वळून बघणारा की ते सारखं खडून ते तीच रेग ओढत बसायची मला माझी ती सवय नाही। म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती, आज आपण जो निर्णय घेतलेला आहे, मी आपल्या सर्वांना शब्द देतोय, अण्णा तर निवडून येणारच आहेत, त्यामुळे मला अजिबात शंका नाही, परंतु काठावर निवडून यायचं नाहीये, बरोबर की नाही? काठावर निवडून यायचं नाही हे तर आपल्याला करायचंच आहे। तो निर्णय आता आपण सर्वांनीच घेतला आहे म्हटल्यानंतर प्रश्नच उद्भवत नाही, परंतु आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे। जो विकास रामदास भाईंच्या नंतर जो खुंटलेला आहे, थांबलेला आहे, त्या विकासाला पुन्हा चालना द्यायची आहे ना। विकास हवा आहे ना, विकास पण महत्वाचा आहे की नाही, बरोबर की नाही? त्यासाठी आपण आज शेवटी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलं हे राज्यमंत्रीपद आहे। संबंध रामदास भाईंच्या नंतर खेड तालुक्याला शेवटी मी खेड तालुक्याचाच आहे ना, जरी दापोली मतदारसंघाचा आमदार असलो तरी सुद्धा खेड तालुका हा अखंड तालुका म्हणून आम्ही नेहमी पाहिलेला आहे। संगलट गाव हे माझंच गाव आहे असं समजून योगेश कदम त्याबद्दल निश्चिंत राहा।
जसं दापोली मतदारसंघाकडे मी लक्ष दिलं, मी मागणी देखील एका जाहीर सभेत सांगितलेलं आहे, जसं दापोली मतदारसंघामध्ये मी लक्ष केंद्र केलं, प्रत्येक वाडीमध्ये मी आपण विकास कामं करतोय, त्याच पद्धतीने आपल्या संगलटमधील, आपल्या ह्या खेड तालुक्यामधल्या गुहागर मतदारसंघामधील खेड तालुक्यामध्ये देखील प्रत्येक गावाने मी स्वतः लक्ष घालणार आहे. प्रत्येक गावामध्ये आज आपल्याला काही सुधारणा कराव्या लागतील. म्हणजे सुरुवात ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकापासून करूया. आपण जो निर्णय घेतला, एक मात्र शब्द देतोय, रामदास भाईंच्या वतीने देखील शब्द देतोय की आज हा पक्षप्रवेश होत असताना जो विश्वास आपण आज शिवसेनेवर ठेवलेला आहे, अण्णांवर ठेवलेला आहे, रामदास भाईंवरती ठेवलेला आहे, जिल्हा प्रमुखांवरती आपण ठेवलेला आहे, शिवसेनेवर ठेवलेला आहे, माझ्यावर ठेवलेला आहे, या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही. तुमच्या सगळ्या आणि शेवटी घर ऑफिस आहे ना, बरोबर की नाही? शिवसेनेचं धनुष्यबाण आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा आपण पुन्हा हाती घेतलेला आहे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानेच आपण चालतोय. आपण लहानपणापासून इथे आता माझ्या वयाची जे असतील त्यांना करायची कल्पना नसेल, किंवा माझ्यापेक्षा 10 वर्ष कमी असलेल्या मुलांना इथे शिवसेना कशी वाढली, कशी रुजवली, तुम्ही सगळे कसे मेहनतीने इथे शिवसेना वाढवली ह्याची कल्पना नसेल, किंवा इथे रामदास भाईंनी कसा विकास केला याची कल्पना आज 19-20 वर्षाच्या मुलांना नसणार आहे. परंतु तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात, तुम्हाला याची सगळी कल्पना आहे की कशा मेहनतीने रामदास भाईंनी तुमच्या सहकार्यांना हाताशी घेऊन, सोबत घेऊन आपल्या ह्या संगड गावचा विकास केला. त्याच विकासाची गाठ आपल्याला पुन्हा बांधायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आज जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला नक्कीच कुठेही टळा जाणार नाही हा विश्वास देतोय. आणि आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये मनसुबाने सांगितलं की एकदा आपल्या वाढीचा निर्णय झाला की अख्ख्या जिल्हा परिषद गटाचा निर्णय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.